हाताला थांबा एक मिनिट थांबा थांबा. तुम्ही जे असं खाली जाता ना ते असं नीट छान खाली जायचं. हा ओके. छान तयारी झालीये सगळ्यांची. सगळ्यांनी स्माइल करा नाचताना. ओके चला परत पहिल्यापासून. आता आल्या का सुनबाई? गव्हाच्या गेल्यात माहेराला. घरात काय दिसले नाहीत वहिनी साहेब. आल्या का बघ आणि सांगा मला. जी सरकार. थांबा थांबा एक मिनिट थांबा. हे बघा तुम्ही हे जे त्रिशूळ घेता ना हातात ते छान असं ग्रेसफुली घ्या ना. हा आणि असं ताठ उभं राहायचं सगळ्यांनी. ओके. आणि हे बघा पाय असा वर उचला. सगळ्यांनी पाय वर उचला. हा हा आणि समोर बघा. तू पण पाय वर उचल. हा व्हेरी गुड. चला मी आता 1 2 3 म्हणते फक्त ही स्टेप करूया. ओके 1 2 3. व्हेरी गुड. तू पाय वर घे. हा व्हेरी गुड. चला. हा अधिपती बोला. कवादरनं फोन करायला मी तुम्हाला माहिती आहे काय? हा टेन्शन छाती जड झाली इथं माझी. फोन तर करा नाही तर माझा फोन उचला तरी एकदा. फक्त फोन उचलून सांगा तरी कुठं आहे काय आहे कशी आहे वडिलांची तब्येत काय नाही. तुम्ही एकट्याच गेलाय म्हणता ना. टेन्शन काय मदत बिदत लागणार आहे का? अधिपती शांत व्हा शांत व्हा. बाबांना काही झालेलं नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाबा ठीक आहेत एकदम. नक्की काय म्हणजे? अहो म्हणजे नक्की काय असं विचारलं मी. हो. घरी आहे काय तुम्ही तुमच्या? म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी आहे का एवढंच विचारलं. त्याचं उत्तर होय किंवा नाही असं असतंय. लक्षात घ्या माणूस जेव्हा काहीतरी लपवत असतो की नाही पडदिशी त्याला काही सुधारत नाही का नाही तेव्हा म्हणजे बिंजे असं काहीतरी विचारतोय तेव्हा ते खोटं बोलत असतो. अधिपती आय एम सॉरी पण मला तुमचा टोन आवडत नाहीये. मला पण मग तुमचं हे वागणं आवडत नाही आत्ताच आणि पटत बी नाहीये. हे बघा आपण मी घरी आल्यावर बोलूया का? ठीक आहे फक्त खोटं बोलू नका माझ्या संग. मी खोटं बोलत नाहीये. विश्वास पाहिजे बघा नात्यात. बाकी काय मला माहिती. मला मान्य आहे. जे काय करशील ते सांगून करा मला. हो मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. मी घरी आल्यावर बोलूया का आपण प्लीज? हा पण तुम्ही तुमच्या बाबांच्या घरी नाही आहे ना? मी तुम्हाला म्हटलं ना घरी आल्यावर बोलूया म्हणून. आणि विश्वास लक्षात ठेवा. विश्वास पाहिजे. आहे अधिपती. ठेवते फोन. बाय. अक्षरा तू इथे? हो सर मोहिते मॅडमनी प्रॅक्टिस साठी बोलावलं होतं. असं आहे व्हय? नाही मी आजच अधिपतीनं म्हटलं होतं की तुला लवकर शाळेत पाठवा म्हणून. मला वाटलं माझ्या शब्दाला मान देऊन तुला लगेच पाठवलं की काय त्यांनी शाळेत. तुमचं बोलणं झालं होतं सर? हा फोन आला होता ना मला. कधी? आज सकाळी. आणि काय म्हटले ते? नाही त्यांनी मला विचारलं की तुमचा कोणी नातेवाईक डॉक्टर आहे का. मी सांगितलं त्यांना की माझे जावई डॉक्टर आहे म्हणून. विश्वास पाहिजे बघा नात्यात. बाकी काय मला माहिती. ताई मी स्तंभ तिकडे बघितलं कुठे बी नाही सुनबाई घरात. आता एवढा वेळ लागतोय तिच्या घरातून आपल्या घरी यायला. त्यांच्या वडिलांनी सांगितलं त्या निघाल्या पण आम्हाला काय आता त्यांचं बोलणं खरं वाटत नाही. म्हणजे जयदेवराव खोटं बोलायला आहेत असं वाटतंय आम्हाला. पण ते का खोटं बोलायलेत असं वाटतंय तुला ताई? तेच तर हुडकायचंय. अजून काय बोलले अधिपती? नाही आमच्यात जे बोलणं झालं ते आपसातच राहून दे असं त्यांनी मला सांगितलंय. प्लीज तू त्यांना काही विचारू नकोस. वा 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 म्हणजे मुलींचं तर कौतुक आहेच पण अक्षरा डान्स मात्र तू छान बसवलायस. हो आणि तेही एका दिवसात. अक्षरा मस्त स्टेप्स दिल्या सा मुलांना. अक्षराला कोणतं काम दिलं आणि ते तिने पूर्ण केलं नाही असं कधीच होत नाही. हो ना. असं एक एक तास येण्यापेक्षा रेग्युलर ये ना ग शाळेत.
येईन मी, मला यायचंच आहे. चला मी निघते आता, मला घरी जावं लागेल, खूप उशीर झालाय. थँक्यू अक्षरा, तू आलीस. हो थँक्यू काय ताई. बर, आणि इव्हेंटला नक्की यायचा हा तू. हे बघ, मी भुवनेश्वरी मॅडमना इन्व्हिटेशन पाठवतो, पण तू ये. हो सर, येते. चला निघते हा मी, आणि सगळ्यांनी छान परफॉर्म करायचं. आपली तयारी झालेली आहे छान. काय, ऑल द बेस्ट. अगं राहू दे. खरंच छान झालंय अक्षरा, वा. थँक्यू सर. मीना ते काही लागलं तर सांगा, डिरेक्टली फोन करा. हो हो. चला येते. दुर्गेश्वरी मॅडम, सर मी इथे आली आहे, घरी माहित नाही आहे. हे बघ, तू एकदम त्यांच्या समोर येऊ नकोस. हा, इव्हेंट आहे ना, जोरदार तयारी चालली आहे बघा. असं आहे काय? जोरदार तयारी चालू आहे तर एवढेच शिक्षक? काय बाकीचे शिक्षक कुठे आहेत? मुलींना, अरे ही स्टेप करा ना. ही हा, बरोबर. हा, हा, बरोबर. तुला कुठे तर बघितल्यासारखं वाटतंय मला. मला हा, मॅडम इथेच बघितलं असेल. मी शिकवते ना इथे, शिक्षिका आहे. तुझा फक्त चेहराच नाही, तुझा आवाज बी वळखीचा वाटतोय मला. देवीचा इसर पडला का आम्हासी दारात यावंच लागतंय. आई अंबाबाई तुमच्यावर प्रसन्न नाही. आणि हे जे काय गोंधळ बिंदळ करतेस का नाही, तर आता खात्रीच पटली मला. काय काय नाटक करतीस का काय? नाही मॅडम, नाटक बिटक नाही करत मी. मला वेळ कुठे आहे ना तेवढा. मुलीनो, तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा, बाकीचं उद्या बघू. हा मॅडम, मला तास आहे, मी येते. हा, ए कुठं चालली? ए थांब जरा, ओळखलंय मी तुला. मुलांनो, चला चला आता आपण बाहेर जाऊया. चला. सर नाही, बाहेरच असतील त्या, तू थांब इथेच. मला गेलं पाहिजे, त्यांना संशय आलाय. कसला संशय? मोहिते मॅडम बद्दल. म्हणजे? ते सोंग आणि सगळंच त्यांना. सोंग? कसलं सोंग? अक्षरा, काय प्रॉब्लेम आहे का? सांग मला.
पोरगी फोन का नाही उचलत? शाळेत डोकावून यायला इतका वेळ लागतो बाई. काय मोहिते मॅडम जोगतिणीचं रूप घेऊन तुमच्याकडे आल्या होत्या? हो, म्हणजे मीच सांगितलं होतं त्यांना तसं करायला. पण का? चारू सरांच्या तब्येतीसाठी मला हे करावंच लागलं. हो अगं, पण आता दुर्गेश्वरी मॅडमना संशय आला म्हटल्यावरती त्या भुवनेश्वरी मॅडमना सांगणारच ना. त्याचीच भीती वाटते मला. मी बाहेर जाते आणि काहीतरी वेगळं सांगते त्यांना. नको नको. अगं ताई, ही बाई आपल्या घरी जोगतिनीचं सोंग घेऊन आलती आणि तू चहा पाण्याचं विचारालीस? ताई, हिला विचार का हे समज हिनं कुणाच्या सांगण्यावरून केलतं. विचार ताई, हिला विचार. दुर्गे, जरा थंड घे. तू तुझं काम केलंस ना व. आता आम्ही आहोत, आम्ही बघतो काय करायचं ते. तू जरा शांत राहा. ताई, अगं हिला चपलीनं सडकायचं सोडून तू हिला घरात बसवलंयस. ताई, हिला नोकरीवरून काढून टाक, शाळेतून काढून टाक तिला. आपल्या बरोबर हिनं घात केलाय. ताई, तू का नाही हिला पोलिसांच्या ताब्यात दे. तसं बी मी पोलिसांनी फोन करून ठेवलाय म्हणा. पोलिसांची दाणकीच्या पाठीत पडले का नाही बरोबर समजा बोलील. दुर्गे, तुला कोणत्या भाषेत सांगायचं शांत राहा म्हणून? हा, आम्ही आहोत ना व. आम्ही बघतो काय करायचं ते. हिनं खरंच जर खोटेपणा केला असेल तर हिची काही खैर नाही. कारण हिच्या सांगण्यावरून आम्ही मोठ्या मालकांना घराबाहेर काढलं आणि ती काही सोपी गोष्ट नव्हती. आणि हिने देवीच्या नावानं खोटेपणा केला असेल तर हिला माफी नाही. आई अंबाबाईच्या नावानं जो कोणी खोटेपणा करल त्याला शिक्षा देऊच आम्ही. आई अंबाबाई, माफ कर आम्हाला. आमच्या घरात तुझ्या नावानं खोटेपणा झाला. मॅडम, मी बस. काय ते खरं खरं बोल. तुझी लगेच सुटका होईल. नाही ताई, ती अशी कबूल करणार नाही. पोलीस आले की लगेच कबूल करेल. मॅडम, हे असला काहीतरी खोटेपणा कशाला केला तुम्ही? साहेबांनी मी चांगलं वळतोय. ह्यो खोटेपणा त्या काय खपवून घेत नसतात. दीपती, मला आधीच खूप टेन्शन आलंय. तुम्ही अजून टेन्शन देऊ नका. यात जे काय होईल त्याला सामोरं जायचं बस. आणि ऐका, आईसाहेब जर रागात काही बोलल्या एखादा शब्द तर तुम्ही काही त्याच्यावर बोलू नका. त्या अजून चिडतील असं काही करू नका. शांत बसा. ताई, अगं तू ह्यासनी कशाला थांबवलंस? दुर्गे, ताई, मला माफ कर ग, पण मला ही बाई का नाही डोसक्यात जायला. मला लई राग यायला हिचा. दुर्गे, राग तर आम्हाला पण आलाय, पण आम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे म्हणून आम्ही शांतवानी बोलतोय. ए बाई, खरं काय ते सांग. तुझी नोकरी जाणार नाही का आम्ही तुला तुरुंगात पण टाकणार नाही? फक्त आमची एक अट आहे. कसली? आम्हाला जे काय झालंय ते खरं खरं सांग. हे समज तुला कुणी करायला सांगितलं? आम्हाला त्याचं नाव हवंय. मी फोन करू का मोहिते मॅडम ना? कशाला? म्हणजे कळेल ना तिकडे काय चाललंय. ऐका, जरा घर येईपर्यंत शांत बसता. काहीच करू नका. गारवानी बसा जरा. अहो पण शांत म्हणजे शांत. थांबा जरा, मला जरा विचार करू द्या. नाही नाही नाही, तुम्ही काही नका करू अधिपती. उगाच माझ्यामुळे तुम्हाला आणि मोहिते मॅडमना त्रास नको. कसं आहे, आता काय बी झालं तरी शेवटी आपण नवरा बायको आहे, लक्षात घ्या. संसार आहे आपला, आणि संसारात एकानं पसारा करून ठेवला की दुसऱ्यानं तो सावरायचा. होईल काहीतरी. मी आहे तुमच्या संग, टेन्शन घेऊ नका.
ए बाई, लवकर काय ते सांग. जेवढा येळ तू घेशील तेवढा जास्त त्रास होईल तुला. ताई ही अशी ऐकणार नाही. आता ही माझ्या डोसक्यात चालली आहे. तुझ्या तर दुर्गे, पोलीस आहेत ना व, बघतील काय ते. कायद्याने होऊ दे सगळं. तिला तुरुंगात जायचं असल तर ती खरं बोलणार नाही, आणि नसल जायचं तर सांगल काय ते खरं खरं. ए बाई, बोल की, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? मॅडम, मी कुणाच्याच सांगण्यावरून काही नाही केलंय. मग काय तुझी नाटक कंपनी आहे वय? हा, सांग, किती नाटकं केलीस तू? नाही मॅडम, मी खरंच काही नाही केलंय. तुम्हाला मनापासून वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतंय माहित आहे? तुम्हाला शाळेत नाही पाठवू शकलो त्याचं मला लय अपराधी वाटतंय. तुम्ही नका वाटून घेऊ काय अधिपती. हे बघा, वाईटात चांगलं असतं म्हणतात ना, तसं माझी शाळा जरी बंद असली तरी तुमची शाळा सुरू आहे ना, हो की नाही? शाळेवरून आठवलं, चांगल्यावर फोकस करूया आपण. तुमच्या शाळेची वेळ झालीये, चला परीक्षा घेते आता मी तुमची. डायरेक्ट आत्ता परीक्षा लगेच? परीक्षा म्हणजे वीकली टेस्ट. थांबा. वीकली टेस्ट? वीकली टेस्ट रडत होता तेच बरं होतं. काय म्हणलात? कसली टेस्ट? वीकली टेस्ट. हे काय रील करून चालू करणार काय वीकली टेस्ट? काय हल्ली कोणी बी मोबाईल बाहेर काढला की भसकन रील करते का काय अशीच भीती वाटते. मोबाईलचा चांगलाही उपयोग करता येतो. तुम्हाला भूगोलाच्या नोट्स पाठवल्या होत्या मोबाईलवर, आठवतंय ना? वाचलंय बहुतेक थोड्या थोड्या आम्ही. बघूया किती वाचलंय. हो, माझं डोसकं आधीच झालंय जड. आपण काहीतरी वेगळं बोलूया काय? हो, वेगळ्याच विषयावर बोलूया. अभ्यासाच्या. एवढ्या वेगळ्या? अभ्यासाच्याच विषयावर बोलूया. ठीक आहे ठीक आहे, पण मी काय लई वाचलं नाही बरं काय. मला काय सगळी उत्तर येतीलच नाही. आता प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न क्रमांक 1, ह्यापैकी वली पर्वत कोणता? हिमालय की सातपुडा? हिमालय. बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा तालुका कोणता? सर्वात कमी आपला गगनबावडा. हे काय परीक्षेचा प्रश्न आहे? गगनबावडा. परीक्षेचाच प्रश्न आहे आणि ही परीक्षाच आहे. पुढचा प्रश्न विचारू? विचारा मास्तरीन बाई. त्याच्या आधी मी एक सांगू, तुम्हाला जे काय विचारायचं ना ते बारीक मध्ये हसून मग विचारलं तर बरं होईल. हा हा, आता विचारा काय? मी विचारा. म्हणजे ते काल काय झालं तर अधिपती चिडला नाही ना? व नाही, उलट तेच मला समजावत होते. मला लगेच कळलं नेमकं काय झालंय ते. नशीब त्यानं समजा त्याच्या अंगावर घेतलं, नाही तर काय खरं नव्हतं बघ. पोरी, जे काय करशील ना ते सांगून करत जा बाई. मला नाही सांगितलं तरी चालेल, पण अधिपतीशी बोल. हो आजी. काय आहे ना, भुवी वाईट नाही आहे, पण कुणी खोटं वागलं ना व तर लई चिडते बघ ती. नाही, माझं चुकलंच आजी. मी बोलू का भुवनेश्वरी मॅडमशी? हा, बोल. तुझ्या हिशोबानं बोल तिच्याशी. शांत होईल ती. पुरी, एक काम करशील का? हो, सांगा ना. चहा तयार आहे, तुझ्या सासऱ्यासनी नेऊन देशील का? चालेल का? आजचा एक दिवस. काय ना, थंडीमुळे ना माझं गुडघं लय कुरकुरत्यात बघ. धड उभं बी राहता येत नाही बघ. आणि दुर्गीला सांगायला गेलं तर ती काय ऐकायची नाही. त्या चंचीशी काय बोलत असते फोनवर काय माहिती नाही बघ. ठीक आहे ठीक आहे, मी देते, तुम्ही आराम करा. हा, बसा बसा तू. बसून घ्या. काय झालं? काय नाही,
आपलं नेहमीच अंगावर धावून आले. आता कशा वेळ आलात? जा बाहेर थांबा. बाबा बाबा काही झालेलं नाहीये. हा काही झालेलं नाहीये. शांत व्हा. शांत व्हा प्लीज. तुझ्यास ओ सुनबाई, काय बाबा बाबा लावलाय? हा मॅडम मला बाबांसारखेच आहेत ते. हा पण तुमचे बाबा नाहीत ते. उगा आपलं बाबा बाबा. तू तू बाबा हो बाबा. भुवे, अगं चमत्कारच झाला म्हणायचा आज. सुनबाईनं सांगितलं आणि लगेच शांत झाले बघ. सुनबाई, काय जादू केलीस ग तू? जादूच आहे. कमाल केली तुम्ही सुनबाई. हा कमाल. आम्हाला वाटत होतं तुम्ही फक्त आमच्या पोरावर जादू केल्या, पण तुम्ही तर बापावर पण जादू केल्या की. हा शिकलं पाहिजे तुमच्याकडून हे. याला सांग तू सांग. तू सांग. जातोच होता मी, पण बरं झालं इथं आलो ते. सुनबाईंची जादू तरी कळली आम्हाला. लांब राहावा सांगितलं का नाही? त्यांच्या तब्येतीच्या भानगडीत पडू नका. त्यांच्याबद्दल येऊन आम्हाला प्रश्न विचारू नका. त्यांच्या तब्येतीचं बघायला आम्ही आहोत. आम्ही बघू ते जसे आहेत तसे ठीक आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय. ते जसे आहेत तसे ठीक आहेत. आम्हाला त्यांच्यामध्ये काय बी बदल नगाय. आणि हा हे असं पुढं पुढं करणं थांबवा. आम्हाला तुमची त्यांच्या बरोबरची जवळीक नाही आवडत. तो काय तुमचा सख्खा बाप नाही, आणि त्यांचं बघायला त्यांचा सख्खा मुलगा आणि आम्ही जिवंत आहोत. आणि मी या घराचा भाग आहे ना मॅडम. अजून व्हायच्यात. असं कसं म्हणता मॅडम तुम्ही? मी लग्न करून आली या घरात. मी सून आहे मॅडम. आवाज खाली. आवाज खाली. आणि आम्हाला काय सांगताय लग्न करून आला त्या घरात? आम्हीच तुम्हाला लग्न करून आणलंय या घरात. घरात लग्न करून आलात ही टिमकी आमच्या समोर नाही वाजवायची. मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही माझ्या आधी आला आहात या घरात लग्न करून. तो मुद्दाच नव्हता माझा. माझा मुद्दा वेगळा. मुद्दा तुमच्याकडेच ठेवा हो. ठीक आहे? हो मॅडम एकदा तरी ऐका ना. आम्हाला काय बी बोलायचं नाही आता ह्यावर. विषय एंड. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही नाही, तुमचं काय बी चुकलं नाही. आमचं चुकलंय. तुम्हाला लग्न करून या घरात आणलं ना, ते आमचं चुकलंय. जा आता. ठीक आहे मी जाते मॅडम. पण माझं म्हणणं एकदा ऐका. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते मॅडम. त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्याची आम्हाला ना तुमची गरज आहे ना तुमच्या डॉक्टरची.
चारुहास सरांची तब्येत सुधारतीये असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हटल्या त्यांची तब्येत आम्हाला आहे तशीच हवी आहे. चारुहास सरांची तब्येत बरी व्हावी असं नाही वाटत त्यांना. असं कसं असेल? उगाच काय तर मनाला येईल ते बोलू नका सा. अहो, खरंच सांगते असं म्हटल्या त्या. ना बरं वाटावं असं आई साहेबांना जर वाटत नसतं तर एवढी वर्ष गोळ्या औषधं दिली असते आई साहेबांनी. हा, बारक्या पोरावनी सांभाळले आई साहेबांनी त्या चारुहास सूर्यवंशीला. येड लागले होते त्यांना, एवढी वर्ष उपचार चालू ठेवलेत ते. उपचार चालू ठेवलेत मला मान्य आहे अधिपती, पण त्यांना त्यामध्ये काही बदल नकोय. दुसऱ्या डॉक्टरांशी बोलण्याची तयारी पण नाही दाखवली त्यांनी. नसेल वाटलं त्यासनी बोलावं. मी तुम्हाला आधी पण सांगितले आई साहेब जुन्या वळणाचे आहेत आणि त्यांचा विश्वास असेल ना डॉक्टरांवर. त्यांना बदल नको असेल, नकोच असतोय. अहो साधी घरातली नोकर सुद्धा एवढी वर्ष त्यांनी बदललेली नाहीत, डॉक्टरला का बदलतील? विचार करा की. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं काय बोलायला जाऊ नका त्यांच्यासमोर. बोलला. आता विनंती करतो परत ह्यो विषय आई साहेबांसंग बोलायला तुम्ही जाऊ नका. आई साहेब जर उलटून फटकन काहीतरी बोलल्या नाही तुम्हाला मग होत्याचं नव्हतं होऊन बसू. आणि परत मी तुम्हाला वाचवायसाठी येऊ शकत नाही. कसं समजत नाही तुम्हाला? अगं भाई केस राहिले, थांब. झालं दूध तयार. नाही झालं म्हणजे आता होईल. ताई दुधात तू काय टाकलं? हळू हळू. तू दुधात काय टाकलं? इश. मला खरं नाही वाटत ताई. पिऊन बघतेस? उंदरांना मारायचं इश आहे. बस का आता? बस करायचंय म्हणूनच घातलंय. बया ताई तू दुधात इश टाकलं? कुणाला देणार आहे दूध? आधिपतीनं 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 आधिपतीनं. ताई अगं काय बोलायलीस तू? तू अधिपतीस इश देणार? अगं ताई पर तुझा केवढा जीव आहे अधिपतींवर आणि अधिपतीचा भी तर हाय की ग तुझ्यावर जीव. मग तरी भी तू त्यास इश देणार? जीव हाय म्हणूनच इश देणार आहे. जिथं लय माया असते तिथं राग असतो, प्रेम असतं तिथंच तिरस्कार भी असतो. पर ताई असं केलं काय अधिपतीनं? आईला इसरले ते. लग्न झालं आणि समद बदललं आणि तोच बदल नाही आवडला आम्हाला. हे नाही आवडला आम्हाला कारण आमचा मुलगा आता आमचा नाही राहिला. सुनबाईंच्या तालावर नाचणारा नंदीबैल झालाय आमचा सिंह. असा पोरगा घडवला नव्हता आम्ही. सुनबाईंच्या पूर्ण कायात गेलेत ते, हे आम्हाला सहनच होत नाही. म्हणून आम्ही विचार केला आज काय तो विषय संपून टाकू. देऊ त्या नाही त्यानंतर आमचं जे होईल ते होऊ द्या. चेष्टा केली असेल त्यांनी. नाही अधिपती, चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्या चेष्टा करतायत. एक मिनिट दुर्गेश्वरी मॅडम, तुम्ही सांगा ना त्यांना. हा मॅडम सांगा ना तुम्ही त्यांना. मला नका मध्ये घेऊ अधिपती, माझा काही बी संबंध नाही यात. तुम्ही फक्त ह्या म्हटल्या की नाही एवढंच सांगा. या म्हटल्या ना विषय म्हणून एवढंच सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही बघा काय ते, मला नाही माहित. अधिपती मला काय बी माहित नाही. अधिपती
मी खरंच सांगते, मी हवं तर आईबाबांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, ह्यांनी टाकलंय विष त्या दुधामध्ये. मी खरं सांगते. झालं का तुमचं? आता जरा आम्ही बोलू. वाईट वाटलं आम्हाला. मॅडम, तुम्ही शपथ घ्या ना देवीची. आता तुम्ही घ्या ना शपथ आणि सांगा ना शपथ घेऊन की या दुधामध्ये विष नाहीये. सांगा. मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम हो सुद्धा म्हटल्या नाहीयेत आणि नाही सुद्धा म्हटल्या नाहीयेत. तुम्ही सांगा ना अधिपतीने यात विष नाहीये म्हणून. घ्या शपथ आणि सांगा आता. आम्ही खोटं बोलत नाही, त्यामुळे आम्ही शपथ बी घेणार नाही. पाहिलं अधिपती, पटलं तुम्हाला? मी सांगते ना यामध्ये विष आहे अधिपती. या शपथ घेत नाहीयेत कारण यांना माहिती यामध्ये विष टाकलंय. अधिपती, ह्या जे बोलतायत ते खरं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय मला काहीच कळना. काय चाललंय? मग त्यांना विचारा की त्या का खोटं बोलतात ते. मी खोटं बोलत नाहीये अधिपती. अहो, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली ना. मी नाही बोलत आहे खोटं. आई साहेब, आई साहेब डोळे उघडा की, डोळे उघडा की आई साहेब. आई साहेब डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. तुम्ही इथं बसा बरं, जरा शांतपणे बसा इथं बसा. हा, कसं वाटतं? अधिपती, आमचं काय खरं नाही. काय होते सांगा मला. कशाला जाळ होतोय? आई बोल ना ग. जळजळतंय. आई हे रे पाण्यात रे. चल काय नाही, काय नाही, बरं वाटेल, बरं वाटेल. मला नाही बरं वाटत. कसा सुकतोय. हे पाण्यात की लवकर. आई साहेब, काय होतं आई सांग की ताई. आई साहेब. अधिपती, आम्हाला काय दिसत नाही. काय होणार? काय नाही होणार. संपले. हा? आमची वेळ संपली अधिपती. अहो नाही असं बोल ना का आई साहेब, बोल ना का असं तुम्ही. अधिपती, अधिपती. काय व्हायला, काय होतंय आई साहेब? आई साहेब, ओ आई साहेब, आई साहेब. देवा, काय अवस्था झाली माझ्या ताईची. आई साहेब. आई साहेब उठा की. ओ आई साहेब. माझ्या ताईचा जीव घेतलास तू. तुला तळतळाट लागेल ग मास्तरने. तू सून म्हणायच्या मी लायकीची नाहीस. माझ्या ताईला काही झालं का नाही तर बघाच. ताई, ताई. रव्या दादा, ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत आली बघा लवकर. बघा लवकर बघा प्लीज. होय होय. ॲम्ब्युलन्स नको, आता आपली गाडी काढायला सांगता ठीक साहेब. आहे, जा 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 लगेच जा. आई साहेब डोळे उघडा की. आई साहेब डोळे उघडा की. आई साहेब. ओ आई साहेब. आई साहेब. त्या
कुठलं इश? ना आम्ही त्या दुधात इश घातलं ना आम्ही इश प्यालो. पण मॅडम मगाशी तुम्ही त्या बाटलीतलं काहीतरी घातलं ना ग्लासात, मी बघितलं. घ्या. आता आम्ही दुधात इश घातलं असतं तर आम्ही गेलो असतो ना व ढगात. त्या पोरांनी आम्हाला तिरडीवर उचलून नेलं असतं. तसं नाही झालं म्हणजे आम्ही दुधात इश घातलं नव्हतं. पण असं कसं? मी स्वतः बघितलं. बघितलं तर अधिपती या अजून तिथंच अडकल्या. आम्ही आमच्या लेकाला मारायचा डाव करू हे खरं वाटतं तुम्हासनी? आम्ही एक वेळ लोकांचा जीव घेऊ पण अधिपतीचं नुकसान होऊ देणार नाही. आमच्या जीवात जीव असं पतूर आम्ही त्यांना इजा पोचू देणार नाही. आम्हासनी ओळखणारा प्रत्येक माणूस जाणतो की आमचा जीव अधिपतीमध्ये अडकलाय. आणि देव न करो पण अधिपतीनं काही झालं नव तर आम्ही तिरडीवरून बी उठून येऊ शकतोय. सुनबाई, तुम्ही ईशाची नाही आमच्या प्रेमाची परीक्षा घेतली. आता आम्ही पास झालो की फेल हे फक्त अधिपतीच सांगू शकत्या. पण आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे, असलं काय करू नका. आई लेकामध्ये फूट पाडून घर फोडून तुम्हाला काय मिळवायचंय? सगळं तर तुम्हासनी मिळालंय. मग हे असले डावपेच कशापायी खेळताय तुम्ही? सांगा, उलगडून सांगा असं का केलं ते? डावपेच? मी नाही मॅडम, मी नाही मॅडम. तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना सांगत होतात की त्या दुधात विष आहे म्हणून मी ऐकलंय. डोसक्यावर काय परिणाम झालाय का हो मास्तरींचा? काय तोंडाला येईल ते भरायला लागलाय तुम्ही? ग बसा जरा. काय कळतं का तुमचं तुम्हाला? तुम्ही काय बोलायला लागलाय ते? आणि तुमच्याशिवाय कुणी ऐकलेलं नाही आई साहेब काय बोलले ते? अहो दुसऱ्या कोणी नसेल बघितलं पण मी बघितलं ना. मी सांगते ना तुम्हाला. माझ्यावर ठेवा ना विश्वास अधिपती. कान वाजले असणार तुमचे. नाही मी खरंच सांगते. पास करा हो, बंद करा. काय बोलू नका तुम्ही आता. मॅडम तुम्ही सांगा ना, तुम्ही खरं काय झालं ते सांगा ना प्लीज. आता तुम्ही आम्हासनी सांगा, तुम्ही सांगा हे सगळं करण्यामागे तुमचा हेतू काय? तुम्हाला काय वाटलं अधिपती तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि आमच्याशी वाईट वागतील, आम्हासनी दूर करतील? हा नाही म्हणजे तुम्हाला हे पाहिजे हे आम्ही समजू शकतोय. नाही असं नाहीये मॅडम. मग कसं आहे? हा सांगा की कसं आहे? अहो आम्ही तुम्हासनी हे सगळं विचारतोय कारण आमचा हेतू इशय वाढवायचा नाही, आम्हाला इशय संपवायचा आहे. बघा ना अधिपती, आज हे एवढं खोटं बोलल्या, उद्या तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतील. सुनबाई तुम्ही आज लई मोठी चूक केलीत. तुमचे खरे रंग दाखवलेत तुम्ही आम्हाला आणि तुमच्या ह्या चुकीला तुम्हाला माफी नाही. ऐका, माफी मागा, विषय संपवा. हो पण माझी चूकच नाहीये. या चूक केलीच नाही असं म्हणणं आहे आता यांचं. ऐका की माझं, विषय हार्ड करू नका. माफी मागा तुम्ही. विषय आधीच हार्ड केला यांनी. आता विचारते असनी का केला? आमच्यावर संशय घ्यायचं कारण काय? असं का केलं आश्चर्य बरं तुम्ही? आईसाहेबांवर का संशय घेतला तुम्ही? अहो तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांनी आम्हाला आयुष्यभर, आणि तुम्ही त्यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला असं म्हणताय?
ताईच्या जागी कुणी दुसरं असतं का नाही तर खाडकन मुस्काडात लावली असती तुझ्या. पण ताईनं असं काही केलं नाही, ते नशीब समज तुझं. सुनबाई, तू असं करायला नको होतस. आजी सांगा की सुनबाई, असं का केलं तुम्ही? का खोटं बोललात तुम्ही? हा, तुम्हाला असं कसं वाटलं की आम्ही हे करू? हा, ठसका लागला. हो, तिकडे खाली कुठे बसताय? वर अहो असू दे, काय नाही, वर बसा, वर बसा. नाही, उठा. काहीतरी तुमचं आपलं, बसा इकडे. माफ करा हो आईसाहेब, मास्तरीन बाईंचा काहीतरी गैरसमज म्हणताना ते असं बोलले असणार हो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अधिपती, तुमच्या बायकोचं वागणं ना आम्हाला काही कळतच नाही. त्यांचा हेतू काय आहे, ते असं का करतात? आम्ही असलं कशापायी करू नये का? नाही हो, तुम्ही कशाला असं काय माहिती आहे की मला. आता मला एक सांगा अधिपती, आमच्या मनात नसताना आम्ही तुमचं लग्न लावून दिलं. सुनबाईन पुढं आम्ही पदर पसरला का नाही? होय की. त्यांना सून म्हणून घरात घेतलं का नाही? होय आईसाहेब. आमच्या मते शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. तरी बी आम्ही शिकलेली सून करून घेतली का नाही? होय आईसाहेब. आम्ही आमची सगळी तत्व बाजूला ठेवून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय का नाही? होय. मग तरी बी त्या तुमच्या आणि आमच्यामध्ये अंतर का पाडते? कधी तुमच्या वडिलांचं निमित्त शोधते, आज हे ईशाचं निमित्त होतं. अधिपती, तुम्हाला एक सांगू, जेव्हा तुमच्या मनात आमच्याबद्दलचं प्रेम कमी होईल तेव्हा आम्ही डोळं मिटायला मोकळं होऊ. हो आईसाहेब. अधिपती, आज तो क्षण आला नव्हता, पण जेव्हा तो क्षण येईल तेव्हा दुधात खरंच ईश असेल, एवढं मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. हो आईसाहेब, उगाच काहीतरी बोलू नका हो. तुम्ही इथं बसा. अधिपती चिडला ना? अगं, तो चिडल असं का वागतीस तू? तुला माहितीये ना भुवी त्याच्यासाठी काय आहे ते? तू त्याला तसं का सांगितलंस? आजी, मी माझ्या मनाचं काहीच नाही सांगितलं. माझ्या कानांनी जे ऐकलं तेच सांगितलं. मी खरंच खूप घाबरले होते. पण भुवीला काय झालं का? नाही ना? अगं, थोडा तरी विचार कर. भुवी अधिपतीला काय इश देईल? अगं, भुवीनं त्याच्यासाठी काय काय केलंय हे मला माहिती आहे. मी बघितलं आहे, तुला नाही माहित. तू आता आलीस या घरात. आजी, माझं तुझ्यावर, अधिपतीवर, या घरातल्या समद्यांवर प्रेम आहे, पण तेवढंच प्रेम माझं भुवीवर पण आहे. माझी लेक काय करू शकते मला माहित आहे, पण बाकी काय बी करल, पण अधिपतीला मारण्याचा विचार ती कधी बी करणार नाही. मी खरंच ऐकलं होतं आजी, खरंच. तू काय ऐकलंस, काय बघितलंस मला माहित नाही. मी नव्हते तिथे आणि मला त्याच्या खोलात बी जायचं नाही. तिचं म्हणणं विरुद्ध तुझं म्हणणं यात बी मला पडायचं नाही. पण आज जे काय घरात झालं ना ते अजिबात चांगलं झालेलं नाही. चहा घ्या ना. नको. अधिपती, माझा राग चहावर कशाला काढताय? बाजूला सर. अधिपती, आता या ईश्वर काय बोलायचं नाही आहे. मग कधी? ते माहित नाही मला. आता उशीर व्हायला. काय ग ताई, अधिपतीचं मूड नाही वाटतं? नाहीतर आमच्याशी नीट बोलले, आमच्या पाया पडले. वय काय हिच्याशी फाटलं वाटतं. आई आणि लेकाच्या नात्यात वितुष्ट आणायचे काही कमी प्रयत्न नाही झाले.
नाही, जिवंत उदाहरण आहे अधिपतींचे वडील. ते ताईपासून अधिपतीला दूर कराय गेले आणि काय झालं, स्वतःच अधिपतीपासून दूर झाले ग. ते म्हणतात की दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतोय. हे कुठल्या शाळेत शिकवत नाही वाटतं मास्तरीन बाई. खा पुस्तकातलं पुस्तकातच ठेवतीस आणि डोसक्यात काय आणतच नाहीस काय. का असं केलं तुम्ही मॅडम? आम्ही काय केलं? तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. अहो, कशाबद्दल बोलतायसा तुम्ही? तुम्ही काल मला खोटं पाडलं. आम्ही कशा बाई तुम्हाला खोटं पाडू? तुम्ही स्वतःच आ बैल मुझे मार केलं. आम्ही काय बोलत होतो तुम्ही काय ऐकलत? वडाचं साल पिंपळाला लावलं. एक गोष्ट आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका. पण नाही, तुम्ही काय ऐकत नाही. पण मग शेवटी काय झालं? तोंड घशी कोण पडलं? तुम्ही. अधिपतींच्या मनातून कोण उतरलं? तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो, नको तिकडे नाक खुपसू नका. मॅडम, तुम्हालाही माहितीये तुम्ही काय बोललात आणि मी काय ऐकलं. तुम्ही मुद्दाम माझ्या कानावर पडेल असं बोललात. सापळा रचलात तुम्ही. कारण आपल्याला मोठी लढाई जिंकायची आहे. महायुद्ध जिंकायचं आहे. महायुद्ध. कसलं महायुद्ध ताई? सुनबाईंना फक्त घरातनं नाही, अधिपतींच्या मनातून बाहेर काढायचं आहे. आणि ते सोपं काम नाही. ती शांत बसणाऱ्यातली नाही. खुलेआम चॅलेंज दिलंय तिने आमासनी. तिला हलक्यात घेऊन नाही चालणार. अगं ताई, ती काय बी करू दे, ती तोंडावरच आपटणार आहे. अगं ताई, तुझ्या पुढे तिचा टिकाव नाही लागणार. तू काढ तिला घराबाहेर. सुनाला घरातून बाहेर काढू आणि चंचीला या घरात आणू. इथं सुनबाईंचा विषय चाललाय. चंची कुठे आली मध्येच? अगं ताई, चंची तर आहेच की. तूच म्हणली होतीस ना तिला घरात आणायची म्हणून. तुला काय अक्कल बिक्कल हाय का? इथं आमच्या डोसक्यात वेगळाच खेळ चालू आहे आणि तू कुठं तुझ्या लेकीला घुसवतेस? अगं ताई, माझी पोरगी तुझी सून होणार होती ना? होणार होती, पण तिच्या गुणामुळे झाली नाही. हे फायली बघण्याचं काम आम्हासनी अजिबात आवडत नाही. काय सुनबाई, झालं का दर्शन? काय ते? नाही म्हणलं, देवळात गेला होतात ना व. झालं का दर्शन? हो. मग काय मागितलं देवीकडं? काही नाही. जरा अक्कल मागायची की मग. जे आहे ते मागायची काय गरज मॅडम? हे बघून घ्या की एकदा आई साहेब. कागलच्या वेंडरची हे रेकॉर्ड आहे सगळं. फाईल तुम्ही बघितलीच नाही 2 महिने झालं बघा. अहो अधिपती, तुम्ही बघा किती सगळं. आता एवढा कारभार सांभाळता, बघा किती फायलींचं काय ते. नाही, कामं तर सगळे मी करूनच घेतो. फक्त एकदा तुमचा शिक्का मुहूर्त होऊन दे. दिलं तर बघून घ्या. ए बाई, कोण आहेस तू? चोरी बिरी करायलीस का काय दिवसा ढवळ्या? बोल की. कोण आहे? शी, किती पानसट जोक होता. आणि माझ्या नावावरनं विनोद केलेला मला आवडत नाहीये. कोण आहेस तू? कोण पाहिजे? चोरी करायला आलतीस ना तू? बराबर तावडीत धावलीस बघ. नाही हो, चोरी बिरी कशाला करू मी? ए बाई, तू कशा पायी आली इकडं? आमच्याकडे धुण्या भांड्याची कामं नाहीत. मी तुम्हाला धुणं भांड करणारी वाटते? मग सांग की
कोण आहेस तू आणि तुझं आमच्याकडे काय काम आहे? मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आले. ही तर कोण आहे ग तुझी मैत्रीण? आम्ही तर तुला पहिल्यांदाच बघतोय की. कुठलीच मैत्रीण नाही ताई. ही बाई खोटं बोलत्या. ताई त्या दिवशी बघितलंच ना त्या जोगतीनीला आपण घरात घेतलं आणि काय केलं तिनं? या असल्या माणसासनी घरात बी घ्यायला न ग. दुर्गे, शांताला सांगितलं घराबाहेर काढायला. शांता थांबा थांबा. थांबा. त्या माझ्या मैत्रीण आहेत. तुझ्याकडे बघून वाटत नाही तुमच्या वयाची आहे म्हणून. हा, समवयस्क माणसांशीच मैत्री करावी असं थोडी नाही मॅडम. मोठ्या माणसांशी पण मैत्री होऊ शकते. आणि आमची मैत्री तर खूपच जुनी आहे. कवा बोलला नाही? तसा कधी विषयच नाही निघाला ना, त्यामुळे. ताईंनी खूप मदत केली आहे मला. म्हणजे आपल्या शाळेत नोकरी करायच्या आधी मी एका दुसऱ्या शाळेत नोकरी करायचे, तेव्हा तिथे ताई होत्या. आणि MA करत होते मी, तेव्हा पण ताईंनी खूप मदत केली आहे मला अभ्यासात. मग आता कशाला आल्या त्या मोठ्या बाई? हा, त्या लग्नात आल्या नाहीत ना, बरेच दिवस भेट पण झाली नव्हती. मग म्हटलं येते भेटायला. बरं, तुमची काही हरकत नसेल तर मी ताईंना घेऊन जाऊ का खोलीत? आणि मी फार वेळ घेणार नाही. तिच्यासाठी गिफ्ट आणले, तेवढे देईन आणि लगेच जाईन. तिलूताई, अहो गिफ्ट कशाला आणलं? काय? तिलूताई? तिलोत्तमाताई असं नाव आहे त्यांचं. मी प्रेमाने तिलूताई म्हणते त्यांना. आई समान आहेत मला. लईच गोतावळा आहे किंवा तुमचा. हा, हो. मी सर, कानातलं नाहीये? बाहेर नसेल पडलं. बाहेर? ठीक आहे. मी बघते. हे म्हणजे सर, सर, थँक गॉड. ठीक आहे, निघूया. चल. सर, माझ्या लक्षातच आलं नाही, मॅडम आता हॉलमध्ये बसल्यात. जर आपण निघालो आणि त्याच वेळी मॅडम त्यांच्या खोलीकडे जायला निघाल्या आणि आपण एकाच वेळी कॉरिडॉरमध्ये असलो तर मग माझं काय खरं नाही. ठीक आहे, मी काहीतरी ट्रिक करते. एक मिनिट. सर, फक्त आपल्याला सगळं पटकन करावं लागेल, वेळ नाहीये फार. हो, बऱ्याच दिवसांनी देतो तुम्ही इंजेक्शन, त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला. चालेल, एक मिनिट. आता कोण आलं असेल? मॅडमला कळायला नकोय. नाही, ठीक आहे. तुम्ही द्या इंजेक्शन द्या पण. इथे इकडे लपू. या सर, या. तुमच्या गोळ्या द्यायच्यात. चला. गोळ्या आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. चला. मी गोळ्या. हो, ऐका माझं, आधी गोळ्या घ्या आणि मग झोपा. हो, असं काय करताय? चला. हा, बरं, ठीक आहे.
सर मला असं वाटतं तुम्ही पटकन इंजेक्शन द्या, अजून कोणी याच्या आधी. होय होय होय. झालं. थँक्यू सर, हे थँक्यू सो कुठे टाकायचं? मच. हे तुम्हालाच न्यावं लागेल सर. यामध्ये ठेवा. थांब 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 थांब. थँक्यू सर. पुन्हा एकदा तुम्ही आता छान आराम करा आणि आपल्या इंजेक्शनचा सगळा कोर्स झालाय पूर्ण. पुढच्या ट्रीटमेंटसाठी मी डॉक्टरांशी बोलते. सर सर अरे नशीबवान आहात तुम्ही. शिसून काळजी घ्या, काळजी घ्या. हे आराम करा, आम्ही निघतो. आपण निघूया सर. ती कशाला येईल इथं? नाही ताई, म्हणजे म्या तशी तिला ताकीद दिली हा. ती इकडे येणार नाही, अजिबात येणार नाही. पर मला फोन कोणी केला हे कळलं ना ग. जाऊ दे, सोड आता मावशी. हा, असं कसं सोडू? माझी मस्करी कोणी केली मला कळायलाच पाहिजे. थांब ताई, म्याकडे फोन लावते. हा, ताई फोन वाजायला बर का. काय झालं? बघ की आता कोण बी फोन उचला ना. त्यांना निघू दे का, उशीर होतोय ना. तुम्हाला सांगितलं ना एकदा वटी भरून जायचं म्हणून. टिल्लू बस. दुर्गे आण ग वटीचं सामान. वय सुनबाई वटी भरा. ये तिल्लूताई, फेशियल बिशियल कसं करायचं ते बरोबर माहित आहे ग तुला. वटी कशी घ्यायची ते माहित नाही. नाही ते घाई घाईत. बरं मी येते आता, मला जरा उशीर झालाय आणि थोडी घाई आहे. येते मी. हा या. या या ताई. या तिल्लूला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय आम्हाला. वही की ताई, मला बी असंच वाटतंय. हिला कुठे तर बघितलंय. हा, लगेच आई साहेब म्हणल्या मला बघितल्यावानी वाटतं म्हणल्यावर ही पण लगेच म्हणली. काय कुठं, मला तर कुठं बघितल्यावानी वाटत नाही. कुठं बघितलंच नाही आपण. कोण कुठली ती मास्तरीन माईची मैत्रीण. काय नाव काय म्हणे? टिल्लू म्हणे टिल्लू. तिला कधी बघितलं नाही बघल्यात. जाऊ दे, आपल्याला आपली कामं पडल्यात. जावा जावा, तुम्ही फॅक्टरीत जावा, तुमची कामं करा. हा जातो. की एकेकाला या घरातून बाहेर काढा आणि सांगावं, ओरडून सांगावं की हे घर माझं आहे, माझं चारू हा सूर्यवंशीचं, आणि माझ्या घरात माझ्या सुनेशी असं वागायचं नाही कोणी. बाबा तुम्ही आज चलता का, थोडासा आराम करा. नाही अक्षरा, नाही. अक्षरा, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप खूप महत्वाचं बोलायचं. हो बाबा मला कळतंय, पण इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आपण बाहेर जाऊया. बाबा अक्षरा ऐक, मला तुला जे सांगायचं ना ते खूप खूप महत्वाचं आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तुला हे सगळं सांगायचा प्रयत्न करतोय.
somehow ते होत नव्हतं कारण तू घाबरत होतीस मला. बसून बोला. ऐक मला नीट सांगता येत नव्हतं तुला आणि स्वाभाविक आहे ते कारण कुठली मुलगी घाबरेल मी अशा अवस्थेत होतो. माझा मेंदू माझं शरीर ह्यांच्यात कोऑर्डिनेशन नव्हतं. आता ते आलंय आणि आता मला एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही. अक्षरा, मला तुला सगळं सांगायचंय. मला माझं हे घर, माझा मुलगा, माझी सून, मला सगळं वाचवायचंय त्या बाईपासून. ओके 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 ठीक आहे, आपण जाऊया. आत्ता जाऊया. हो हो हो, आत्ताच जाऊया. या. इतक्या वर्षांनी माझी जीभ जशी वाढायला लागली ना, तसे पाय सुद्धा थोडे धड झालेत. बघ, आणि तू केपेबल आहेस. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे शिक्षण आहे. त्या भुवनेश्वरीकडे ते नाहीये. शिक्षण नाही, अडाणी बाई आहे ती. तिनं कितीही नाटकं केली तरी तू लढायचं. अकलेचा तोरा मिरवते ना ती, पण प्रत्यक्षात कारस्थान करते, कपट करते आणि सगळं काबीज करते. तू तिला घाबरायचं नाहीस. मी आहे तुझ्या बरोबर. मी ऐकलं, मी बघितलं. तुझा आवाज दाबला ते ना, हेच करते ती. आणि माझा आवाज तर गेली इतकी वर्ष तिनं दाबून ठेवलाय. अक्षरा, त्या दिवशी तू काही चुकीचं ऐकलेलं नव्हतंस. अक्षरा, ती मुद्दाम तुझ्या समोर चुकीचं बोलली. तुला ऐकू जाईल असं आणि नंतर तुला तिनं खोटं पाडलं. बाबा, असं का बोलताय? मॅडम वाईट नाहीये. वाईट हा शब्द कमी पडेल त्याच्यासाठी. नीच हा शब्द सुद्धा कमी आहे. असं का बोलताय बाबा? त्यांचा माझ्यावर राग आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यावर, अधिपतींवर प्रेम आहे त्यांचं. प्रेम? त्या बाईला माणसांवरती प्रेम वगैरे करता येत नाही अक्षरा. म्हणजे? हे जे अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? कारण अधिपतीला तिने जर काबीज केलं ना, तर तिला या घरावर सत्ता मिळवता येईल. कारण अधिपती माझा वारस आहे, सत्ता आहे, तिच्या हातातला हुकमाचा एक्का आहे तो. बाबा, तुम्ही हे असं? स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते अक्षरा. तिला प्रेम, नाती कशाचं काही पडलेलं नाहीये. हे सगळा दिखावा आहे, ही सगळी नाटकं चालली आहेत तिची. कोणाचंच तिला काही वाटत नाही आणि तिला अधिपतीशी पण काही देणं घेणं नाहीये. उद्या वेळ आली ना, तर खरोखर अधिपतीला सुद्धा विष घालेल ती, मला विश्वास आहे. नाही बाबा, ते त्यांनी मला अडकवण्यासाठी केलं. असं कसं त्या अधिपतींना विष, स्वतःच्याच मुलाला विष कसं देतील? त्या अधिपतींवर किती जीव आहे त्यांचा. आणि कुठली आई असं का करेल? खरंय तुझं. कुठलीच आई असं करणार नाही.
तेच तर, कुठली आई स्वतःच्या मुलावर विष प्रयोग का करेल? आई नाही, पण भुवनेश्वरी करू शकते. म्हणजे तुम्ही म्हणताय आई करू शकत नाही, पण भुवनेश्वरी मॅडम करू शकतात म्हणजे? कारण ती त्याची आई नाही. काय? होय, भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाही. म्हणजे काय झालं? एकदा मी बेंगलोरला गेलो होतो 4-5 दिवसांसाठी, आणि नेमकं त्या काळात चारुलताच्या वडिलांची तब्येत बिघडली. चारुलताची आई तिच्या लहानपणीच गेली होती, त्यामुळे वडिलांचं सगळं ती बघायची. आता वडिलांची तब्येत बिघडली आहे म्हटल्यावर ती त्यांना भेटायला निघाली होती. त्याच वेळेला आमचा अधिपती आजारी पडला होता. चारू विवंचनेत होती की काय करावं. अधिपती आजारी होता, त्याला प्रवासात घेऊन जाणं तिला शक्य नव्हतं, म्हणून अधिपतीला तिनं पंढरीकडे सोपवलं आणि ती एकटीच तिच्या बाबांना भेटायला निघून गेली. जुलै महिन्याचे दिवस होते आणि त्या दिवशी तर बेभान पाऊस होता. काय कसं झालं माहिती नाही, पण चारू ज्या बसमधून जात होती ती बस नदीच्या पात्रात कोसळली. कोणाला काही करता आलं नाही ग. सगळे प्रवासी वाहून गेले, काही बुडाले. मला ही बातमी कळल्यावर मी बेंगलोरवरून तातडीनं परत आलो. जिथं हा अपघात घडला होता आम्ही तिथं गेलो. पोलिसांनी, तिथल्या स्थानिक नागरिकांनी लोकांना शोधायचा प्रयत्न केला. काही डेड बॉडीज सापडल्या. एक डेड बॉडी चारुलताशी मिळती जुळती होती. मी बघितलं, चेहरा ओळखू येत नव्हता, पण साडी, मंगळसूत्र चारूचं होतं. संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्कंचित ही तुलना होऊ शकत नाही. माझ्या चारूच्या नखाची सर नाहीये त्या भुवनेश्वरीला. दुर्दैवानं फक्त दोघींचा चेहरा सारखा आहे, आणि तोच चेहरा या भुवनेश्वरीसाठी हुकमाचा एक ठरला. आणि या चेहऱ्यामुळेच या घराची मालकीण होता आलं तिला. माझ्या नावाचं कुंकू लावून फिरते ना हे गावभर, अक्षरा तो हक्क तिला मी दिलेला नाही ना, तिला तो कायद्यानं मिळालाय. तो हक्क तिनं ओरबाडून हिसकावून घेतलाय. या कुंकवाचं काय मोल आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे. नुसतं कुंकू असून काय बी उपयोग नाही. कुंकवाचा धनी लागतोय. मग नुसता असला धनी असून तर काय फायदा आहे? फायदा काय बी नाही. आपण मान मिळतो, पण मनात स्थान नाही निर्माण करता येत. आम्ही सगळं केलं, पण तुमच्या वडिलांच्या मनात त्यांच्या बायकोचं, तुमच्या आईचं स्थान नाही निर्माण करू शकलो. पण माझ्या मनात आईचं स्थान तुमचंच आहे. त्यांच्या मनाचा कशाला विचार करता तुम्ही? त्यांचा विचार सोडा. आम्ही त्यांचा विचार करतो कारण त्या माणसावर आम्ही मनापासून प्रेम केलंय. आई साहेब, लायकी नसलेल्या माणसावर तुम्ही प्रेम केले म्हणताना तुमच्या वाट्याला फक्त दुःख आले. त्याचं सोडा.
मी तुम्हाला सांगतो, मुलगा म्हणून मी तुम्हाला कवाच अंतर देणार नाही आईसाहेब. ते माहित आहे आम्हाला. आमची सगळी भिस्त तुमच्यावर तर आहे. ओरबाडून घेतलं. अधिपतीने तिला आई मानलं, पण मी त्या बाईला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारलं नाही. पण अधिपतीचा आईबाबतचा हट्ट हा त्या भुवनेश्वरीचा हुकमाचा एक्का झाला. हुकमाचा एक्का? दोघींचा चेहरा सारखा आहे ना. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा त्या फोटो बद्दल सगळ्यांना विचारलं तेव्हा मला घरात कुणीच काहीच सांगितलं नाही. आजी मला म्हटल्या होत्या. शकत नाही. अगं ही अडाणी असंस्कृत कपटी बाई आहे ती. तिला शांत व्हा. लायकी नाहीये. तुम्ही बसा आधी. ही काय बसा बसा. चारुलता. शांत व्हा. शांत व्हा. बाबा, तुम्हाला हा विषय नको असेल तर. मला ती बाई माझ्या घरात नको आहे बस. आणि माझ्या चुकीमुळे ती या घरात आली आहे. म्हणजे मला कळलं नाही. सांगणार, आज सगळं सांगणार तुला. अधिपती लहान होता, त्याला कळत नव्हतं की ही आईसारखी दिसणारी जी कुणी आहे ती आपली आई नाही. पण मला कळत होतं ही माझी चारू नाही, चारूच्या जवळपास सुद्धा जाणारी ही बाई नाही. मी अधिपतीला उचललं आणि घरी घेऊन निघालो तर अधिपती हट्ट करायला लागला. बाबा, आईला आपल्या बरोबर घेऊन जाऊया, त्याशिवाय घरी जायचं नाही. रडायला लागला तो. मी अधिपतीला खूप समजावलं, पण त्यानं माझा ऐकलं नाही. आणि त्याच्या मनाचा विचार करून मी एक अशी चूक केली जी मला पुढे कधीही सुधारता आली नाही. तुम्ही काय केलं? अधिपतीचं मन राखलं मी. आईच्या मायेचं छत्र त्याच्या डोक्यावरून हरपलं होतं. पोरकं बाळ होतं माझं, त्याला कसं सांभाळावं मला काहीच कळत नव्हतं. सगळी मदार घरातल्या नोकर मंडळींवर होती. आणि म्हणून अधिपतीच्या मनाचा विचार केला आणि मी भुवनेश्वरीशी बोललो. तिला या घरात घेऊन आलो. तुम्ही हुबेहूब अधिपतीच्या आईसारख्या दिसता. अधिपती लहान आहेत, त्यांना हे कळत नाहीये की तुम्ही त्यांच्या आई नाही. कधीतरी त्याला या गोष्टीचा कदाचित विसर पडेल. तोपर्यंत तुम्ही इथे राहा. काळजी करू नका, तुम्ही आमच्या घरात सेफ आहात. आणि वाटल्यास तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणाला बोलवायचं असेल, म्हणजे तुमच्या आई किंवा कोणी, तर सोबतीला बोलवून घ्या इथं. काय? हा. आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहतात तोपर्यंत तुमची सगळी व्यवस्था आम्ही करू. म्हणजे खाणं पिणं राहणं सगळं. तुमची सगळी जबाबदारी आमची राहील. आणि 50,000 रुपये देईन मी तुम्हाला. किती? 50,000. तुम्हाला जास्त हवे असतील तर. नाही नाही, लय. तुमचं काम एकच. अधिपतीची आई आता या जगात नाहीये हे त्याला हळूहळू कन्व्हिन्स करायचं. काय काय करायचं? त्याला पटवून द्यायचं की त्याची आई आता या जगात नाहीये. पण कसं करायचं? खूप माया करायची त्याच्यावर, प्रेम करायची, त्याची काळजी घ्यायची. मला दिसत होतं, सगळं कळत होतं. आणि अधिपतीलाही तिचा लढा लागला होता. अधिपती खुश आहे हे बघून मला बरं वाटत होतं. एक गोष्ट कबूल करायला लागेल की भुवनेश्वरी पहिल्यांदा घरात आली तेव्हा तिने या घरासाठी, माझ्यासाठी, अधिपतीसाठी खूप केलं. या घराला तिनं आपलं मानलं, माझ्या पोरक्या मुलाला आपलं मानलं, त्याला आईची माया दिली. मी हळूहळू निश्चिंत होत गेलो ग. माझ्या मनावरचं ओझं हलकं होत गेलं. भुवनेश्वरीनं माझं एक फार मोठं काम केलं होतं.
अधिपतीला त्याच्या आईचा विसर पाडणं. मला तर बरं वाटत होतं. आता त्याला मला हँडल करावं लागत नव्हतं. अधिपतीला भुवनेश्वरीच्या हाती सोपवून मी स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं. चारूच्या मृत्यूशी डील करण्याचा माझा तो एक मार्ग होता. आणि खरंच भुवनेश्वरीनं अधिपतीला खूप छान सांभाळलं. आणि त्यामुळं अधिपतीची सगळी जबाबदारी मी भुवनेश्वरीवरती सोपवली. गाफील राहिलो. आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे मला. म्हणजे मी भुवनेश्वरीशी चांगलं वागायचो, मोजकं बोलायचो, कामापुरतं असायचो. पण आता हळूहळू तिची अपेक्षा वाढायला लागली. तिला माझ्या आयुष्यातलं बायकोचं स्थान हवं होतं, जे मी तिला कधीच देणार नव्हतो. ई ई उ उ उ ए ए आई ए आई. आई ए वर मात्रा आहे की नाही, मग काय म्हणायचं? आई. आई शाबास. हे बघ, उच्चार कसे असायला हवेत? स्पष्ट, शुद्ध. चला आता करूया. ए आई आई ओ ओ चारूला कलेची, साहित्याची कदर होती, आवड होती. आमचं हे घर पुस्तकांनी भरून गेलं होतं. सारखी पुस्तकात रमायची चारू, पुस्तकांबद्दल बोलायची. आणि ही भुवनेश्वरी त्याच्या बरोबर उलट. तिला शिक्षण, पुस्तक याबद्दल काहीही नव्हतं. असलीच तर घृणा होती. भुवनेश्वरीला मी जसा जसा नाकारत गेलो तशी तशी ती चिडत गेली, इरेला पेटली. माझ्यावरचा राग तिनं खूप वाईट पद्धतीनं काढला. एके दिवशी मी घरात नसताना चारूची सगळी पुस्तकं तिनं गोळा केली आणि त्यांची होळी केली तिनं. अधिपती, बाळ काय करताय? वाचताय? अहो, पुस्तकं नाही, माणसं वाचायला शिका. कळलं का? आयुष्यात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. कळलं का? हो आई आई नाही म्हणायचं, आई साहेब म्हणायचं. आई साहेब आई साहेब नाही, आई साहेब. आई साहेब हा, आता कसं आपल्याला शाळेत जायची काय बी गरज नाही. कळलं का? आपण पैसा कमवायचा, शरीर कमवायचं, काम करायची नाहीत. काम करायला नोकर चाकर आहेत आपल्याकडं. आपण काय बी करायचं नाही. आणि शाळा शिकली की नाही गुलामी करावी लागते. कळलं का? हो आई साहेब. शाबास. चला जावा आता, खेळायला जावा. हा, जावा. वद ग. बापरे, त्यांनी पुस्तकं जाळली. तिच्या आईला मी या घरात राहण्याची परवानगी दिलीच होती. आणि ती चांगली बाई आहे. पण भुवनेश्वरीनं आपल्या बहिणीला या घरात कायमचं बोलवून घेतलं. आणि ती दुर्गेश्वरी, ती त्या भुवनेश्वरी सारखीच आहे. माझा अधिपती त्या भुवनेश्वरीला इतकं मानतो की त्यानं हळूहळू माझ्या खोलीत येणं बंद केलं, माझ्याशी बोलणं बंद केलं. माझा राग राग करायला लागला तो. भुवनेश्वरीनं त्याला माझ्यापासून तोडलं आणि स्वतःकडे ओढून घेतलं. अक्षरा, माझ्या मुलाला तिनं माझ्यापासून तोडलं. याचं जितकं मला वाईट वाटत नाही, तितकं वाईट याचं वाटतं की तिनं माझ्या मुलाचं शिक्षण तोडलं. चारूचं स्वप्न होतं अधिपतीने खूप शिकावं, त्याने शिक्षणासाठी काहीतरी करावं, कलेसाठी काहीतरी करावं. यातलं काही घडलं नाही. भुवनेश्वरीने हे सगळं माझा सूड घेण्यासाठी केलं.
आणि माझा सूड घेण्यात आजपर्यंत ती यशस्वी झाली आहे. या बाईने माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं, माझ्या बायकोचं स्वप्न तोडलं. हे सगळं आठवलं की असा संताप होतो माझा. मग मी तिच्यावर हल्ला करतो, किमान प्रयत्न करतो तसा. पण बाबा, हे सगळं अधिपतींना माहिती आहे का? हे किती भयंकर आहे. ऐकून सुद्धा माझी चिडचिड होतीये. हे सगळं गेली इतकी वर्ष मी सहन करतोय अक्षरा. मी भोगतोय सगळं, आणि म्हणून माझी चिडचिड, माझा संताप होतो. आणि म्हणून मी त्या बाईवरती हल्ला करतो. तिचा जीव घ्यायचा असतो मला. आणि अधिपतीला काय वाटतं, मी वाईट माणूस आहे, मला बायकांचा सन्मान करता येत नाही, मला बायकांचा मान राखता येत नाही, म्हणून मी हल्ला करतो. मी वाईट आहे. मी अधिपतीला कसं सांगू की ती बाई वाईट आहे? मी काय करू त्या? बाबा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. शांत व्हा. काही होतंय का तुम्हाला? हे सगळं आठवलं की माझं डोकं भडभडतं अक्षरा. मेंदूला झिंझिण्या येतात माझ्या. बाबा, तुम्ही आता काही बोलू नका. एकदम शांत व्हा. आता आपण सगळं ठीक करू. अधिपतीचा गैरसमज दूर करणं, त्याला काही सांगणं, हे माझ्या हातात नाहीये बाळा. आणि माझ्यात तेवढी ताकदही नाहीये. तो माझं काही ऐकूनच घेत नाही. माझ्यापेक्षा जास्त त्याचा त्या भुवनेश्वरीवर विश्वास आहे. आता तू सगळं ठीक कर. तू या घरची सून आहेस, अधिपतीची बायको आहेस. तुला हे सगळं माहिती पाहिजे, आणि म्हणून एवढं धडपडून मी तुला हे सगळं सांगितलंय. आता तू सगळं नीट कर. मला हे सगळं खरंच नाही वाटत आहे. मी अजूनही हा धक्का पचवतीये. मला 20 वर्ष लागली बाळा. 20 वर्ष. खरंच असं कसं वागू शकतात त्या? कुणी असं कसं करू शकतं? माझा विश्वासच बसत नाहीये. अधिपतींची खरी आई नसताना, तुमची बायको नसताना त्या या घरात आल्या. अधिपतींना बुद्धी असून, त्यांना शिकायची इच्छा असून त्याला शिकू दिला नाही. हे मुद्दाम केलं त्यांनी. अधिपती हुशार असून त्यांची बुद्धी वाया घालवली. आणि कुठलाही अधिकार नसताना, या घराशी काहीही संबंध नसताना त्या पाहुण्या म्हणून आल्या, पाय रोवून बसल्या. आणि या घरातल्या माणसांनाच हे चूक आहे. हे थांबवायलाच हवं. फोन उचला अधिपती. कुठे गेले ते सकाळपासून? फोनही उचलत नाहीये. अधिपती, काय? मला बोलायचंय, थांबा ना. कुठे होतात सकाळपासून? घरातच होतो. आईसाहेबांच्या खोलीत होतो. त्यांची तब्येत जरा ठीक नव्हती. अच्छा, मला माहित नव्हतं. हा, नाही आता ठीक आहे तब्येत. आलो मी. अधिपती, थांबा ना प्लीज. काय? मला बोलायचंय. आत्ता नको. का? मी फॅक्टरीत चाललोय जरा. आत्ता? काम आहे. उद्या नाही का करू शकत? महत्वाचं आहे जरा. मला जे बोलायचंय तेही महत्वाचं आहे. मला जाऊ दे. अधिपती प्लीज थांबा, प्लीज. अहो, मला गेलं पाहिजे. तुम्ही जेवण करा आणि झोपा. हे बघा, आधीच खूप उशीर झालाय, तर याहून जास्त उशीर व्हायला नको. म्हणजे? इथे नको, मी सांगते तुम्हाला. आपण खोलीत जाऊन बोलूया. या प्लीज. काय बोलायचं? मला गेलं पाहिजे. ऐका माझं. अहो सोडा मास्तरीन बाई, ऐका माझं. तू सीए वाट बघत असेल फॅक्टरीत माझी. आणि आईसाहेबांनी एक काम पण सांगितलंय मला, ते पण करायचंय. मला जाऊ दे. तुमच्या आयुष्यात काहीच महत्व नाहीये का मला? हो, काय प्रश्न आहे आता तुमचा?
उत्तर द्या ना. महत्व नाही असं कसं होईल? म्हणताना तर तुमचं ऐकतोय. मी एवढं सांगते तर थांबा ना. थांबू नाही शकत. का? अहो सांगितलं ना, आई साहेबांनी काम दिलंय ते केलं पाहिजे. आधी आई साहेब, नंतर बाकी सगळं. ओ सुनबाई, आमची जेवण झाले ती. जा तू बी जेवून घे. नाही, मी अधिपतींबरोबर जेवेन. अधिपती कधीच जेवले असते. म्हणजे ताईनं फॅक्टरी डबा पाठवायला सांगितला होता. कोणाला? मला. मी पाठवला. का? का म्हणजे? अगं काम चालू आहेत ग तिकडं. ते जेवत्याल तिकडं आणि येत्याल. पण मला का नाही सांगितलं? तुला काय सांगायचंय त्यात? बायको आहे मी त्यांची. तर मग 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 मला माहित हवं ना की ते घरी जेवणार नाहीयेत ते. तू बरी आहेस ना? का आज आली आहेस या घरात? तुला माहित नाही का की तर समद ताई ठरवती. आणि ऐक, अधिपती आधी तिचा मुलगा आहे, नंतर तुझा नवरा. कळलं काय? मला कळलंय. तुम्ही सांगण्याची गरज नाही. काय म्हणली? सांगण्याची गरज नाही? वयानं लहान आहेस ना? मग नीट बोलायचा माझी. आणि हे बघ, तुझा नवरा तुला सांगून नाही गेला त्याचा राग माझ्यावर नाही काढायचा. आणि मग अशी बी काय बोललीस ग तू? हक्क सांगू नका. तू सून आहेस तर काय झालं ग? मिरो वाटणार आहेस का काय आमच्या डोसक्यावर? मोठ्यांचा मान बीन काय हाय का नाही? आणि एक ध्यानात ठेव, ताई मेन हाय या घरातली. आणि तिला तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे अधिपतीची, म्हणून तर डबा पाठवला ना तिला. जाता जेव, नाहीतर राहू उपाशी. चांगलं सांगाय गेलं की टांगाय नेती.